पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आहे। त्यांनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं, पण त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावरती मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत। त्यांच्या आई वडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आता आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळं शंकेची सुई आता आत्महत्या केली आहे की हत्या केली आहे यावरती फिरू लागली आहे। या प्रकरणी फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली। या पार्श्वभूमीवरती वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे, यामध्ये वैष्णवीच्या कुटुंबियांनी काय आरोप केले आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला समजून घेऊया की वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे। वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून होत्या। 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं, मात्र त्यांच्या शरीरावर व्रण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला। यानंतर ही आत्महत्या की हुंडाबळी असा प्रश्न उपस्थित झाला। वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता। सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात असल्याचं तिच्या पालकांनी दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं आहे। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळीच 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सुचवलेल्या कार्यालयात लग्न लावून देण्याचे मान्य त्यांनी करून आले होते। मात्र तिचे सासू सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडण करायला सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। लग्नाच्या 4 ते 5 महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांचीही मागणी केली। ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे आता त्यांनी सुरू केलं होतं। वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण सुद्धा करण्यात आल्याचे आरोप तिच्या माहेरच्यांनी केले आहेत। यानंतर 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली होती, मात्र त्यानंतर 15 दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणे जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयाची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। ही रक्कम देऊ न शकल्यामुळे पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोचणार आहे का, तुझ्या खानदानाचा काटा काढतो अशी धमकी दिल्याचा आरोप कसपाटे कुटुंबानं यावेळी केला आहे। यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडल्याचंही त्यांनी या तक्रारीमध्ये सांगितलं आहे। मार्च 2025 मध्ये वैष्णवीची नणंद आणि सासू यांनी तिला मारहाण करून तिच्या अंगावर थुंकून तिला पुन्हा माहेरी पाठवल्याचाही आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला। 5 मे 2025 ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती। तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली। यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही नकार त्यांनी त्यावेळेस दिला होता, असे सुद्धा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केले आहेत। 16 मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवल्याचं त्यांनी म्हटलं। तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी सुद्धा त्यांनी कळवलं होतं। अशी संपूर्ण माहिती कसपाटे परिवारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितली आहे। आता आपण समजून घेऊया की वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय सांगितलंय। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी आता समोर आल्या आहेत। या अहवालात तिच्या शरीरावर धारदार वस्तूनं वार केल्याच्या खुणा आणि अनेक जखमा आढळून आल्या। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले, तर वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच शशांकला दिली गेलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली। तसेच सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात कोणतेही व्यवहार करू नये असं पत्र पोलिसांनी बँकेला दिलं आहे। दरम्यान फरार असलेल्या दोघांनाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली। त्यानंतर एक फोटो मात्र जोरदार व्हायरल होतोय, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून
फॉर्च्युनरची किल्ली शशांकला दिली गेल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अशा कोणत्याही बाबींना थारा दिला जाणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीतून हगवणीची हकलपट्टी केल्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. तर हे होतं वैष्णवी हगवणे यांचं संपूर्ण आत्महत्या किंवा हत्या या संदर्भात असलेलं प्रकरण. सध्या वैष्णवी हगवणे यांच्या या हत्या आणि आत्महत्या प्रकरणामुळे हुंडाबळीचा मुद्दा आता परत समोर आल्याचं दिसून येते. आता वरवर कुणी हुंडा स्पष्ट पद्धतीने जरी घेत नसला तरी गिफ्टच्या माध्यमातून हुंडा आजही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. गिफ्टच्या स्वरूपात गाडी, गिफ्टच्या स्वरूपामध्ये बंगलो, गिफ्टच्या स्वरूपामध्ये एखादी जागा असं मोठ्या प्रमाणात मुलींच्या घरच्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे आणि यातूनच हुंडाबळीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावरती पोलीस प्रशासनानं कठोरातली कठोर कारवाई करावी आणि वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळावा हीच एवढी मागणी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.